नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण मित्रांनो, आता ईश्वरीने किती हुशार बनून शेवटी गणूबाप्पाच्या आशीर्वादाने जी काही बुद्धी तिला मिळाली होती, म्हणजे जी खराब जी मिठाई लावण्याने पेट्रोल टाकून खराब केली होती आपल्या गुंडांना सांगून, तेव्हा ईश्वरीने मात्र ते बॉक्स आहे तर ते बॉक्स मात्र अगदी जे चांगले मिठाई बनवलेली आहे तर ते नम्रता आणि आकाश या दोघांच्या जवळ ती टेम्पोमध्ये भरून मिठाई मागून पाठवली होती. आणि त्या अगोदर आता ईश्वरीला माहिती होते की जरीही आपली मिठाई खराब केली गेली मग नक्कीसुद्धा आपल्याला काहीतरी अडवण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे आपण मात्र आता डोक्याचा वापर करून सगळं काही व्यवस्थित करायला हवे. ईश्वरीने खराब मिठाई आपल्याबरोबर त्या टेम्पोमध्ये भरून ती तेथून निघून गेलेली असते. आणि जी चांगली मिठाई आहे तर ते अर्णव आणि आकाश घेऊन ऑफिसला पोहोचलेले सुद्धा असतात. तेव्हा आता लावण्याचा इतका जळफाट होतो की इथेही मिठाई आलीच कशी. आकाशला माहिती असतं की लावण्याचा नक्की काहीतरी जळफाट होईल आणि यामागे काहीतरी डाव मात्र या लावण्याचा असेल, म्हणून मात्र आकाशला माहिती असते सर्व. आणि मिठाई बनवण्यासाठी ईश्वरीने किती अगदी जीवाचं रान केलेलं आहे, त्यासाठी तिला किती कष्ट करावे लागले हे आकाशला माहिती असते. परंतु तरीसुद्धा लावण्याने ती मिठाई पुन्हा खराब करण्याचा प्रयत्न तर केला, परंतु ईश्वरीच्या जीवावरती आता उठली होती. कारण गुंडांना अगदी ईश्वरीला किडनॅप करून तेथे ज्या गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं होतं, कारण ऑफिसपर्यंत ईश्वरी पोहोचायला नको, कारण ती ट्रॉफी तिला मिळायला नको. परंतु देवकृपेने मात्र गणूबाप्पांच्या कृपेने ईश्वरीला अर्णव तेथे वाचायला येतो. कारण आता मिठाई वेळेवर आलेली आहे, परंतु ईश्वरी अजून का आली नसेल. आणि ईश्वरीने निघताने अर्णव सरांना फोन करून जे लाईव्ह लोकेशन आहे तर ते पाठवलेले आहे. त्यामुळे आता खूप मोठा फायदा झालेला असतो. शेवटी अर्णव तेथे येऊन पोहोचलेला असतो आणि ईश्वरीला तो गुंडांच्या तावडीतून वाचवतो. लावण्याचा आता इतका जळफाट होत असतो की अर्णव कुठे गेला असेल, AR नक्की कुठे गेला असेल. इतकं आता कंपनीचं जे ऑफिसचं फंक्शन आहे आणि त्यामधून सुद्धा AR कुठे गेला, म्हणून आता ती सगळ्यांना विचारण्याचा प्रयत्न करते. परंतु आता तिला हे माहिती नाही की ARने मात्र आता गुंडांच्या तावडीतून ईश्वरीला सोडवलेले आहे. आणि ईश्वरीचा जीव अगदी सुखरूप वाचून त्याने ईश्वरीला प्रेमाची कबुलीसुद्धा दिलेली आहे. आता अर्णवने ईश्वरीचा जीव का वाचवला असा प्रश्न ईश्वरीने विचारला. अर्णव सर, पोलिसांना घेऊन यायला हवं होतं आणि स्वतः हिरोगिरी करण्याची काय गरज होती, असे जेव्हा आता ईश्वरी अर्णवला म्हणते तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, मी तुझ्यासाठी येथे आलो, जे मिठाईसाठी नाही आलो, तू वेगळा अर्थ करू नकोस. तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की अहो सर, मी तुमची कोण लागते, काय गरज होती तुम्हाला इथे येण्याची. अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि प्रेम करतो म्हणून माझ्या मनात तुझ्याविषयी काहीतरी आहे, म्हणून तुला वाचवायलाच या संकटातून येथे आलो. आणि जे लोकेशन तुम्हाला पाठवले होते तर त्या लोकेशनचा फायदा घेऊन शेवटी मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. आणि जर गुंडांनी तुला काही केले असते, तुझ्या जीवाचे जर काही बरं वाईट झाले असते तर मग काय केले असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, हे गुंड कोण होते. तेव्हा अर्णव पुन्हा त्या गुंडांना विचारतो, त्या गुंडांना चांगलाच चोप देतो आणि विचारतो की कोण होते आणि हे सर्व तुला कोणी करण्यासाठी सांगितले होते. तेव्हा आता तो लावण्याचं नाव घेतो. लावण्य कश्यप असं म्हटल्यानंतर आता ईश्वरीला धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते की मला माहिती होते की सर, हे सगळं कारस्थान लावण्याच करू शकते, कारण लावण्याने आत्तापर्यंत खूप काही कारस्थान केलेले आहे आणि ते कारस्थान मी तुमच्यासमोर आणले नाही. परंतु लावण्य मॅडम सुधारतील असे मला वाटले होते. मी त्यांना अनेकदा चान्स दिला होता, परंतु आज मी त्यांना नाही सोडू शकत. आज त्या जे काही वागल्यात ना तर त्याचा जाब मी त्यांना विचारणार. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी चल. आणि तर ईश्वरी म्हणते की हे बघा सर, माझं ऐकून घ्या आणि खरंच थँक्स, तुम्ही मला इथे वाचवण्यासाठी आलात. आणि खरंच तुम्ही जर आज इथे आला नसतात तर माझ्या जीवाचे काय झाले असते आणि मी वेळेवर तिकडे येऊ शकले नव्हते. आणि हे बघा सर, त्या दिवशीसुद्धा मिठाई इतकी आम्ही मेहनत घेऊन बनवली, परंतु त्या मिठाईवर जे काही पेट्रोल एका गुंडाने येऊन टाकले होते आणि तो हाच गुंडा होता. परंतु आज जे
आकाश सर आहे, तर आकाश सरांनी अगदी रात्रीतून आम्हाला सामान आणून दिले. आकाश सरांची खूप मदत झाली. मिठाईसुद्धा ते बनवण्यासाठी काही 2 मुली घेऊन आल्यात आपल्या कॅन्टीनमधील आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही मिठाई अगदी योग्य वेळेत पूर्ण केली. तेव्हा आता अर्णवला ईश्वरीचं खूप कौतुक वाटत असतं. तो ईश्वरीला म्हणत असतो की खरंच ईश्वरी तू धाडसी आहे आणि तुझा हा धाडसीपणाच मला खरंच खूप आवडतो. त्यामुळे मी तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करतोय. आणि हे बघ ईश्वरी, तू म्हणजे मला तुझ्या मनाविषयी प्रेम आहे, तुझ्याविषयी प्रेम आहे, परंतु एक गोष्ट सांग, तू माझ्यावर प्रेम करते का? तेव्हा आता ईश्वरी लाजते. ईश्वरी म्हणते की सर, मी तुमच्यावर खरंच मनापासून प्रेम करते. माझ्या मनात तुमच्याविषयी काहीतरी भावना आहे, परंतु हे बघा आजीने तुमचं लग्न लावण्याशी ठरवलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की या लावण्याला मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये जागा देऊ शकत नाही. घरच्यांनी आणि कोणीही जरी प्रयत्न केला तरीसुद्धा लावण्याला मी आता नाही सोडणार. शेवटी लावण्याला आता या घरातून बाहेर जावंच लागेल आणि या ऑफिसमधून सुद्धा. आत्ता तिने जे काही केले तर त्याचा हिशोब, ज्याची किंमत तिला चुकवावीच लागेल. तेव्हा आता अर्णव ईश्वरीच्या हाताला धरून तिला ऑफिसमध्ये सगळ्यांच्या समोर घेऊन येतो. तर लावण्याचा इतका जळफळाट होतो. लावण्य विचार करते की ही मुलगी येथे आलीच कशी? हिला ऑफिसमध्ये पोहोचून न देण्यासाठी मी इतके प्रयत्न केले, गुंडांना पाठवले, तरीसुद्धा ही येथे आलीच कशी? म्हणून ती घाईने गुंडांना फोन करायला बाजूला जाते. परंतु आता ते गुंड काही फोन घ्यायला तयार नसतात. तेव्हा अर्णव हा लावण्याजवळ येतो आणि लावण्याला म्हणतो की हे बघ, तू किती काही प्रयत्न जरी केले तरीसुद्धा शेवटी ईश्वरी येथे सुखरूप आली. कारण हे जे काही यश होतं तर ते तिचं एकटीचं यश आहे. आणि कितीही तू तिला अगदी मारण्याचा जरी प्रयत्न केला, तिच्या जीवनामध्ये काही करण्याचा जरी प्रयत्न केलास, तरीसुद्धा ईश्वरी कधीही हार मारणारी नाही. तू किती काही कर, परंतु ईश्वरीच्या जीवनात जो काही आनंद आहे तर तो आनंद कायम तिलाच मिळेल. तेव्हा मात्र लावण्याचा इतका जळफळाट होत असतो. तर आता अर्णव म्हणत असतो की हे बघ, आज मी तुला सगळ्यांच्या समोर सांगतो की माझं फक्त आणि फक्त ईश्वरीवर प्रेम आहे आणि मी कधीही दुसऱ्याचा विचार नाही करू शकत. माझ्या आयुष्यामध्ये जे एक प्रेम होतं तर ते प्रेम मी आत्तापर्यंत मिस केलं आणि यानंतर जो काही प्रेम माझं झालेलं आहे तर ते फक्त आणि फक्त ईश्वरीवर असेल. आणि लावण्य, तू जे काही वागलीस, तुझ्याकडून मला अशा वागण्याची अपेक्षा नव्हती, म्हणून मी तुला आत्तापर्यंत एक मैत्रीण म्हणून मानत होतो, परंतु जे काही कारस्थान तू केले तर त्या कारस्थानामुळे मी तुला नाही सोडू शकत. तेव्हा मात्र आता लावण्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. लावण्य म्हणते की आत्तापर्यंत आपण इतके प्रयत्न करूनसुद्धा हे दोघं वेगळे नाही होऊ शकत. आपण जे काही प्रयत्न करतो तर त्यामुळे हे दोघं तर आणखीनच एकत्र येतात आणि आज चक्क ह्या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुलीसुद्धा दिली. त्यामुळे आता मात्र आपलं काही खरं नाही. शेवटी अर्णवसमोर आपलं हे रूप तर आलेले आहे. त्यामुळे आता काही झाले तरी शेवटी आपल्याला येथून जावेच लागेल. तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे जे काही स्टेजवर येतात तर ईश्वरी छान असं अर्णव सरांचं कौतुक करते. अर्णव सरांनी मला किती वेळेस वाचवले आणि किती वेळेस नाही, हे सगळं काही आता ती सगळ्यांच्या समोर सांगून अर्णवचं कौतुक करते. परंतु आता मात्र सगळ्यांच्या समोर अर्णवने ईश्वरीचं जे कौतुक केलेलं आहे तर ते कौतुक बघून मात्र आता सर्वांना अगदी अर्णव आणि ईश्वरी ही जोडी लाखात एक आहे असे म्हणून सर्वजण ईश्वरीचं कौतुक करतात. आता अर्णव सगळ्यांच्या समोर ईश्वरीला अगदी स्टेजवर खाली गुडघ्यावर बसून ती ट्रॉफी तर देतो, परंतु ट्रॉफीबरोबर तो सगळ्यांच्या समोर प्रेमाचे कबुलीसुद्धा देतो. तेव्हा मात्र आता ईश्वरी इतकी खुश झालेली असते. ईश्वरी आता इतकी खुश असते आणि आता अर्णव सर चक्क आपल्यावर प्रेम करतात हे बघून ईश्वरीला खूप आनंद वाटतो. ईश्वरीसुद्धा आता सगळ्यांच्या समोर अर्णवला प्रेमाचं प्रपोज करते. अर्णवसुद्धा आता आपल्या हाताने जी काही आता ही बेस्ट विनरची ट्रॉफी आहे तर ईश्वरीसमोर सगळ्या गुडघ्यावर बसून ती ट्रॉफी ईश्वरीला देतो आणि ईश्वरीचं कौतुक सगळ्यांच्या समोर करतो. आता ईश्वरीला यामधून एक आता खूप मोठी जी मिठाई आहे तर ती मिठाईची ऑर्डर इतकी मोठी मिळालेली असते, कारण ईश्वरीच्या हातची मिठाई खाऊन सगळेजण आता ईश्वरीचं कौतुक करतात. आणि ईश्वरीला आता ही मिठाई बनवण्याची इतकी मोठी ऑफर मिळालेली असते, कारण ह्या
फंक्शनमुळे ईश्वरीच्या जीवनामध्ये जे काही आता इतकी अर्णवमुळे आकाशमुळे एक ऑफर तिला आलेली असते, लाखोंची आणि करोडोंची जी ऑफर आहे तर ईश्वरीला मिळते आणि ईश्वरी इतकी खुश होते, ईश्वरीला खूप आनंद होतो. त्यानंतर मात्र आता अर्णव हा लावण्याला म्हणतो की लावण्य तुला ही सर्व करण्याची काय गरज होती, का तू ईश्वरीला ते गुंड पाठवले आणि तिला मारण्याची धमकी दिली. तेव्हा लावण्य म्हणते की यार अरे तू काय बोलतोस, हे सर्व मी नाही केले. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर जाऊन द्या. आता कितीही विचारण्याचा आपण प्रयत्न केला तरीसुद्धा लावण्य मॅडम ह्या तयार होणार नाहीत. त्यामुळे आपण त्यांना नाही विचारलं तरीही चालेल आणि आपण फक्त आपलं जे काही आता यश आहे तर ते एन्जॉय करायला हवा. आपण तर सुखरूप आहोत ना. अर्णव म्हणतो की ईश्वरी तू माझ्यासाठी सुखरूप घरी आली आणि मी तुला त्या संकटातून वाचवलं. जर त्यावेळेस मी तिथे आलो नसतो तर आज तुझी काय अवस्था त्या गुंडांनी केली असते. ईश्वरी म्हणते की जाऊन द्या सर, मी तर सुखरूप आहे आणि तुम्हीसुद्धा. तेव्हा आता अंजली आणि आजीसुद्धा तेथे आलेल्या असतात. आता ईश्वरीचं कौतुक पाहून आता आजींनासुद्धा खूप छान वाटतं आणि अंजलीलासुद्धा. अंजली म्हणते की आजी बघितलंस का संस्कार काय असतात, आज ईश्वरीने सगळं काही दाखवून दिले. तर आता खरंच आजीसुद्धा तोंड भरून ईश्वरीचं कौतुक करते आणि ईश्वरीला म्हणते की खरंच तूच माझी सून होण्याच्या गुणते संस्काराची आहे आणि लावण्य कधीही आता तिच्या ह्या म्हणजे अशा वागण्यामुळे मी कधीही तिला या घरची सून नाही म्हणू शकत. आणि आज मात्र ईश्वरी तुम्हाला दाखवून दिले की खरंच संस्कार काय असतात आणि म्हणजे जे काही खरं वागणं काय असतं हे. कारण लावण्याला आत्तापर्यंत मी खूप अगदी समजवण्याचा प्रयत्न केला की लावण्य तू जे काही आहे तर ते लवकर सगळं काही अगदी शिकून घे, परंतु लावण्य तू कधीही स्वतःला नाही बदलू शकली. तू फक्त तुझे ॲटिट्यूड आणि तुझा जो काही आता हा गर्विष्ठपणा आहे त्यामुळे तू कधीही आता राजा शिर्केंची सून नाही होऊ शकत. आता अर्णवने सुद्धा लावण्याचा खूप अपमान केलेला असतो आणि शेवटी लावण्याला आता तिथून निघून जावे लागते. लावण्याला इतका अपमान सहन होत नाही. लावण्य इतकी भडकलेली असते की ह्या मिस इंदोरला मी नाही सोडणार. तेव्हा मात्र आता असं म्हटल्यानंतर आता ईश्वरीला खूप असा राग आलेला असतो. ईश्वरी म्हणते की ह्या लावण्याला आता नाही सोडायचे. आत्तापर्यंत आपण तिला इतकं म्हणजे समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तिने काही आपलं ऐकले नाही. आज मात्र लावण्याला अगदी वठणीवर आणायला हवे, नाहीतर त्या पुन्हा एकदा आपल्याला आणखीन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. आपण त्यांचं म्हणजे आत्तापर्यंत अगदी काहीच केलेले नाही तरीसुद्धा लावण्य मॅडम का आपल्या म्हणजे असं वाटेमध्ये जात असतील. आत्तापर्यंत जे काही आहे तर ते फक्त आणि फक्त आपण आपल्या संस्काराने करत आलो, परंतु लावण्य मॅडम जे काही वागल्यात तर ते मी नाही सहन करू शकत. म्हणून ईश्वरी लावण्य मॅडमला सर्व काही समजवण्यासाठी जाते, परंतु लावण्य तर ऐकून घ्यायला तयार नसते. लावण्य फक्त तिचा ॲटिट्यूड अगदी ईश्वरी आता लावण्याला समजवण्याचा आणखीनच प्रयत्न करते, परंतु अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, तिला समजून काही एक उपयोग नाही आणि शेवटी आता तिचं सगळं काही भांडं फुटलेलं आहे. तिने जे काही कारस्थान केले तर ते कारस्थान मी तिला माफ कधीच करू शकत नाही. तिच्याशी असणारे सगळे संबंध आज तोडून तिला या ऑफिसमधून सुद्धा कायमचे बाजूला करावे लागेल. तेव्हा आता सर्वजण ईश्वरी आणि अर्णव यांच्या जोडीचं खूप कौतुक करतात आणि ईश्वरीला खूप मोठी अगदी लाखोंची ऑर्डर आता ह्या मिठाईमुळे मिळालेली असते. आणि आता मात्र या यशाचे श्रेय म्हणून आता आजीही सुप्रियाला भेटणार असते. सुप्रिया आता एकदा समोर आल्यानंतर आजीच्या समोर कसा सत्यांचा उलगडा होतो आणि शेवटी अर्णव आणि अर्णवचे जे काही आई वडील आहे तर वडिलांची काही चूक नसताना वल्लरीने जे काही त्यांना म्हणजे त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या कारस्थानामागे वल्लरीचा हात आहे हे समोर कसे येणार आहे तर ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच